आयोजन पुन्हा एकदा आकर्षण ठरलं। या मैदानावर 2005 मध्ये 23 वर्षांच्या खंडानंतर रणजी ट्रॉफी सामना झाला होता आणि त्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेट खेळाडू येथे आपला खेळ दाखवून गेले। रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र विरुद्ध वडोदरा सामन्यानं अनेक क्रिकेट प्रेमींच्या मनात एक प्रश्न निर्माण केलाय। यंदा कोणासाठी लकी ठरणार? नाशिकच्या हुतात्मा आनंद कानेरे मैदानावर खेळलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे अनेक नवोदित खेळाडूंनी भारतीय संघात स्थान मिळवलं, ज्यात मुनाफ पटेल, रोहित शर्मा, कुलदीप यादव यांचा समावेश आहे। आता यावेळी हा सामना कोणाला भारतीय संघात स्थान मिळवून देईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी ट्रॉफी सामन्यात यंदा कोणासाठी लकी ठरणार? नाशिकचे हुतात्मा आनंद कान्होरे मैदान डिसेंबर 2005 मध्ये तब्बल 23 वर्षाच्या खंडानंतर धनपाल विनोद शाह यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा आनंद कान्होरे मैदान गोल्फ क्लबवर नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेने तयार केलेले हिरवळीच्या खेळपट्टीवर रणजी ट्रॉफीच्या सामन्याचे आयोजन मिळवले। डिसेंबर 2005 च्या त्या महाराष्ट्र विरुद्ध तामिळनाडू सामन्यानंतर मात्र NDCA मागे वळून पाहिले नाही व डिसेंबर 2018 पर्यंत एकूण 10 सामन्यांच्या नियोजनाचा धडाका लावला। या दरम्यान अलीकडच्या काळात अनेक दिग्गज खेळाडू हुतात्मा आनंद कान्होरे मैदानावर नाशिकला आपल्या कौशल्याची उच्च दर्जाच्या खेळाची चुणूक दाखवून गेलेत। रोहित शर्मा असो व मुरली विजय या दोघांनीही भारतीय संघातील समावेशाची खुशखबर हुतात्मा आनंद कान्होरे मैदानावरील सामन्यात खेळत असतानाच मिळाली। महाराष्ट्राच्या ऋषिकेश कानिटकर पासून सौराष्ट्राच्या जयदेव ओनाडकट पर्यंत व अजून काही नामवंत खेळाडूंची नावे सांगायची झाल्यास दिनेश कार्तिक, मुनाफ पटेल, बालाजी, आकाश चोप्रा, कुलदीप यादव, निलेश कुलकर्णी, पार्थिव पटेल, अभिनव मुकुंद, उमेश यादव, इरफान पठाण, एस श्रीराम, सुरेश रैना, अजित आगरकर आणि अर्थातच महाराष्ट्राचा केदार जाधव येथील रणजी लढतीमध्ये केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर मुनाफ पटेल, रोहित शर्मा, कुलदीप यादव, रवी अश्विन यासारख्या अनेक नवोदित खेळाडूंनी भारतीय संघात स्थान मिळवले आहे, तर अजित आगरला पुनरागमन करण्यास संधी मिळाली आहे। इथे नाशिकमध्ये उत्तम खेळलात तर भारतीय कसोटी संघात स्थान मिळते असा अनुभव अनेक खेळाडूंना आला आहे। समाजाला दिशा देण्याचं काम पत्रकार करतात असं प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी BG वाघ यांनी एका कार्यक्रमात केलं। रविवारी 19 जानेवारी 2025 रोजी प्राचार्य नानासाहेब मोरे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय येथे आदर्श पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी BBS न्यूजचे संचालक सतीश रुपवते यांचा सन्मान करण्यात आला, तसेच अन्य अनेक वरिष्ठ पत्रकारांचा देखील यावेळी सन्मान